हे माझं ड्रॉइंग आहे. ठीक आहे, वियर्ड आहे, बोगस आहे, बट असं एक काहीतरी छानपैकी ड्रॉइंग काढलं आहे मी. आता हे ड्रॉइंग कशाचं आहे तर तुम्हाला ते कळणार नाही, पण मग तुम्हाला गेस करायचं आहे. तर हे ड्रॉइंग जे आहे तर टॉर्टॉईजचं ड्रॉइंग आहे. हे मी तोंड काढलेलं आहे, हे त्याची शेल आहे पूर्ण, आणि हे हात आहेत. ठीक आहे. आता हे टॉर्टॉईज एक फनी टॉर्टॉईज, याने काय केलेलं आहे, तोंडामध्ये एक स्ट्रॉ पकडलेला आहे. त्याचा एक जो हात आहे तो असा शी शेप आहे पुढच्या साईडला. त्याच्यानंतर इकडचा जो पाय आहे त्याला असं दोन थिक आहे आणि त्याची दोन बोटं आहेत त्याला. टेल पोर्शन आहे, इकडचा पाय तुटलेला आहे, थिक पोर्शन इथं अटॅच आहे. इकडचं जो हात आहे त्याचा तो त्याने असं काहीतरी रॅकेट पकडलं आहे बॅडमिंटनसारखं. तर तुम्हाला हे स्ट्रक्चर, हे जे ड्रॉइंग आहे हे लक्षात राहील. हे टॉर्टॉईज एकदम फनी टाईप टॉर्टॉईज आहे. आता तुम्हाला काय करायचं, हे कोरिलेट करायचं याच्यासोबत. आता ज्यांनी पण स्टडी केलेला आहे सिडेटिव्ह हिप्नोटिक्स त्यांना हे स्ट्रक्चर लगेच कळेल. हे जे स्ट्रक्चर आहे बेन्झोडायझेपिनचं स्ट्रक्चर, आणि हा जो पोर्शन आहे तो बेन्झिनसारखा दिसतोय. 3 डबल बॉन्ड. नेक पोर्शनला पण फोल्ड आहे ना, तर इथं टोटल 3 डबल बॉन्ड. त्याने स्ट्रॉ पकडला आहे, इथं आर आहे. इकडचा हात थिक पोर्शन, पुढे सी टाईप, सी म्हणजे कार्बन, तर आर आहे. त्यानंतर इथं थिक डबल बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर टेल पोर्शन, पाय तुटलेला आहे, फोल्ड आहे, नायट्रोजन, आणि इकडं त्याची जी शेल आहे ती इथं तुटलेली आणि काही ती ब्लड दिसते वगैरे असं खूप, तर ते डबल बॉन्ड. आणि इकडचं जे हात आहे त्याने रॅकेट पकडलेलं आहे, तर रॅकेटला पण असं शी टाईपचं स्ट्रक्चर आहे. सो इट इज आर. म्हणजे काय होतं आहे की इथं तुम्ही एक कसं फनी स्ट्रक्चर इमॅजिन करताय आणि तुम्ही त्याला कोरिलेट करताय बेन्झोडायझेपाईनसोबत. मग तुम्ही हे स्ट्रक्चर इमॅजिन करून तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता. सो ही एक तुम्ही म्हणा की असं एक इंटरेस्टिंग वे आहे की आपण स्ट्रक्चरसुद्धा लक्षात ठेवू शकतो काहीतरी असं फनी ड्रॉ करून.